शहरात दरवर्षी हजारो झाडे लावली जातात, छायाचित्रे काढली जातात, कौतुक होते. पण काही वर्षांनी त्यातील किती झाडे जिवंत राहतात आणि अनेक दशकांपासून शहराला सावली, प्राणवायू आणि पर्यावरणाचा आधार देणाऱ्या जुन्या वृक्षांची आपण किती काळजी घेतो, हा प्रश्न पर्यावरण प्रेमींना अस्वस्थ करणारा आहे. याच प्रश्नाचे कृतीतून उत्तर देण्याचा प्रयत्न एक घर एक झाड या उपक्रमाचे प्रणेते डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी सुरू केला आहे. नव्या वृक्षारोपणासोबतच आता त्यांनी शहरातील जुन्या, विशेषतः देशी वृक्षांचे संवर्धन करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते, मंदिरे, समाज मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणांवर विकास कामांच्या नावाखाली वृक्षांच्या बुंध्याभोवती कॉन्क्रीटचे जाळे तयार झाले आहे. वरून झाड हिरवेगार दिसत असले तरी जमिनीखाली त्यांच्या मुळांचा श्वास गुदमरतो आहे. पावसाचे पाणी मुळांपर्यंत पोहोचत नाही, हवेचा प्रवाह थांबतो आणि हळूहळू वृक्षांची वाढ खुंटत जाते. अनेक जुने वृक्ष अकाली कमकुवत होण्यामागे हेच मोठे कारण असल्याचे पर्यावरण अभ्यासक सांगतात. ही समस्या लक्षात घेत डॉक्टर कोठे यांनी शहरातील अशा वृक्षांची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. ज्या झाडांच्या बुंध्याभोवती कॉन्क्रीटीकरण झाले आहे ते काळजीपूर्वक हटवून माती पुन्हा मोकळी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या छोट्याशा वाटणाऱ्या उपायामुळे पावसाचे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते, मुळांना आवश्यक हवा मिळते आणि वृक्षांचे नैसर्गिक आयुष्य वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ झाडांचे संरक्षण करण्यापुरता मर्यादित नाही, तर शहरातील देशी वृक्ष संपदा जतन करण्याचा व्यापक पर्यावरणीय दृष्टिकोन त्यामागे आहे. वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, उंबर यांसारखे देशी वृक्ष केवळ सावली देत नाहीत, तर स्थानिक जैव विविधतेचे आधारस्तंभही आहेत. पक्षी, फुलपाखरे आणि असंख्य जीवसृष्टीचे अस्तित्व या वृक्षांवर अवलंबून असते. वृक्षारोपण ही सुरुवात असते, पण वृक्ष जगवणे ही खरी पर्यावरण सेवा आहे. हा संदेश डॉक्टर कोठे यांच्या कृतीतून प्रभावीपणे समोर येतो. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील जुन्या झाडांच्या मुळांभोवती अनावश्यक कॉन्क्रीटीकरण होऊ देऊ नये, त्यांना पाणी द्यावे आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही या उपक्रमातून करण्यात येत आहे. आज पर्यावरण संवर्धनाची चर्चा केवळ नवीन रोपांपुरती मर्यादित असताना नवीन झाड लावा पण जुनं झाड वाचवा हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा हा उपक्रम पर्यावरण प्रेमी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. सोलापूरच्या हिरवाईचे भविष्य केवळ नवीन रोपांमध्ये नाही, तर दशकानुदशके उभ्या असलेल्या या जुन्या वृक्षांच्या श्वासात दडलेले आहे.